अशी थंडगार आणि क्रीमी मँगो मस्तानी आपण बाहेर कशाला पाहिजे, ही मस्तानी आपण घरच्या घरी अगदी 5 मिनिटात बनवू शकतो। इतकी परफेक्ट होते की तुम्ही पुन्हा पुन्हा करून बघाल। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि माझ्या चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राइब करा। तर सगळ्यात आधी आपण मँगोचा शेक करून घेऊयात। एक मिक्सरचं भांडं घेतलंय आणि 2 छोट्या साईजचे मँगो मी साल काढून असे गर काढून घेतलेले आहेत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर घालायचा आहे आणि पाव लिटर इथे मी दूध घेतलंय। इथे मी दूध गरम करून थंड करून वापरते आहे। तुम्ही ॲज इज थंड दूध वापरलं तरीही चालेल, गरम दूध वापरू नका। आणि स्वीटनेससाठी थोडंसं मी व्हॅनिला आईस्क्रीम वापरते, 2 ते 3 स्कूप। व्हॅनिला आईस्क्रीम वापरल्यामुळे जो आपण शेक करतोय मस्तानीसाठी त्याला टेक्स्चर खूप छान येतं, त्यामुळे जरूर वापरा। मँगो फ्लेवरचा आईस्क्रीम असेल ते वापरलं तरीही चालेल। आता यामध्ये मी अगदी 2 ते 3 चमचे साखर घालणार आहे, अगदी चवीपुरती। आंबे माझे ऑलरेडी फार गोड आहेत आणि स्वीटनेससाठी ऑलरेडी व्हॅनिला आईस्क्रीम पण आहे, म्हणून मी अगदी जराशी साखर घालते। साखर नाही घातली तरी चालेल। आता हा शेक बघा मी करून घेतलेला आहे। थिकनेस आपल्याला जशी हवी असेल त्या पद्धतीने आपण ॲडजस्ट करू शकतो। जास्त पातळ हवं असेल दुधाचं प्रमाण वाढवायचं। आता मस्तानी करून घेऊयात। इथं मी स्वच्छ आणि कोरडा काचेचा ग्लास घेतला आहे। आपण जो मँगो शेक केलाय तो आता अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त 1/3 ग्लास भरून घेऊयात। आता हा मँगो शेक करताना मी ड्रायफ्रुट्स इथे वापरले नाहीये, तुम्हाला जर वापरायचे असतील तर वापरू शकता। तेव्हाच मिक्सरच्या भांड्यात बारीक काप करून ड्रायफ्रुट्स घालायचे आणि शेक करून घ्यायचा। आता 1/3 हा ग्लास भरून झाला आहे। यामध्ये पुन्हा एक आईस्क्रीमचा स्कूप घालायचा आहे। आता ही मस्तानी करताना तुम्हाला मध्ये मध्ये लेयर्स करायचे असतील ना, तर आपण मँगो क्रीम करताना जसं फ्रेश क्रीम वापरलं, मँगोचा पल्प किंवा मँगोच्या फोडी वापरल्या ना, इथं सुद्धा तुम्ही मस्तानी करताना तसं वापरू शकता। आपल्या आवडीनुसार आपण लेयर्स करायचे। आता आईस्क्रीमचा स्कूप घातल्यावरती पुन्हा मँगोचा शेक घालून मी ग्लास हा फुल करून घेते आणि सगळ्यात शेवटी टॉपिंगला 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीमचे मी घालते। फक्त काय मँगो मस्तानी करताना मँगो शेकचा वापर आपल्याला जास्त करायचा, म्हणजे स्ट्रॉ घालून आपल्याला पिता येईल अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। मँगो क्रीम सारखं आपल्याला एकदम थिक ठेवायचं नाहीये। आईस्क्रीम सुद्धा आता घालून झालेला आहे आणि बस आता फक्त वरती ड्रायफ्रुट्स घालायचे आणि टुटी फ्रुटी घातले की आपली मँगो मस्तानी तयार झाली। अशा प्रकारे घरच्या घरी अगदी 5 मिनिटात मँगो मस्तानी तयार आहे। पाहिलं ना किती सोपी रेसिपी आहे आणि आपल्याला काही फॅन्सी साहित्य लागत नाही, फक्त आंबा, दूध आणि आईस्क्रीम एवढंच लागतं। तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।